हे चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना ॲक्शन मोडवर आली आहे। शिवसेनेची आज राष्ट्रीय कार्यकारिणीची सदस्यांची बैठक होणार आहे। संध्याकाळी 7 वाजता ताज हॉटेलमध्ये बैठक बोलावण्यात आल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली। या बैठकीला अनेक राज्यातून शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी कशी पाहिजे, त्यात कोण कोण असेल यावरती चर्चा होणार असून पहिल्यासारखी शिवसेनेची एक राष्ट्र कार्यकारिणी असावी यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक आहे। तर पक्ष आणि चिन्ह मिळवल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना आणखी एक जबरदस्त झटका देणार आहे। अत्यंत महत्त्वाच्या पदावरती ठाकरे गटाला पाणी सोडावं लागणार आहे। ठाकरे गटाची विधान परिषदेतली विरोधी पक्षनेते पदावर धोक्याची घंटा आहे। विरोधी पक्षनेते हे दानवे आता सत्ता पक्षाचा भाग झाले असल्याचं कारण देत त्यांना पदावरती ठेवू नये अशी भूमिका आता शिवसेनेकडून घेतली जाऊ शकते आणि तसंच झालं तर अंबादास दानवे यांचं विरोधी पक्षनेतेपद अडचणीत येऊ शकतं। अर्थात विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे त्याला मान्यता देतील का याबाबत मात्र शंका आहे। त्यामुळे शिंदे गटाकडून ठाकरेंना आणखी एक धक्का विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून बसण्याची शक्यता आहे। अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत, मात्र पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातली शिवसेना ही उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका देणार असं दिसतंय। अत्यंत महत्त्वाच्या पदावरती ठाकरे गटाला पाणी सोडावं लागतंय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे, कारण ठाकरे गटाचे विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत, मात्र ते आता सत्ता पक्षाचा भाग असल्याचं कारण देत त्यांना पदावरती ठेवू नये अशी भूमिका आता शिवसेनेकडून घेतली जाऊ शकते आणि त्यामुळे या पदावरती सुद्धा शिंदे गटातलाच एखादा आमदार येणार का अशी देखील शक्यता आता वाटतेय। मात्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे याला मान्यता देतील का याबाबत मात्र शंका आहे। आता शिंदे गटाने विधिमंडळ कार्यालयाचा ताबा घेतला हे अपेक्षित होतं आणि शिंदे गटाला शिवसेना पक्ष चिन्ह मिळालं नसून ते भाजपकडून दिलं गेलंय आणि उद्धव ठाकरेच आमच्यासाठी व्हीप असून ते जो आदेश देतील तो आम्ही पाळू, आम्ही कारवाईला घाबरत नाही असं थेट आव्हान आमदार कैलास पाटलांनी दिलंय। काल शिंदे गटातले आमदार ज्याप्रमाणे सांगत होते की जो व्हीप दिला जाईल तो सर्व आमदारांना सरसकट सर्व आमदारांना पाळणं अनिवार्य असेल, जर पाळला नाही तर कारवाई होणार। मात्र यावरती कैलास पाटील यांनी थेट आव्हान दिलंय, उद्धव ठाकरे यांचाच व्हीप आम्ही पाळणार, त्यामुळे जी काही कारवाई करायची ती करा असं आव्हान कैलास पाटील यांनी दिलंय।